झाल्या आणि हा कार्यक्रमाचा आता सांगता आलो. आताच आमच्या पवारसाहेबांनी आणि पाटकर साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या आपल्या आर्थिकच्या संदर्भात आढावा सरकार घोषणा होऊन त्याच्या अंमलबजावणी होत नाही असाच विषय आमदार डॉक्टर मेळावा साहेबांचा सुद्धा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त होताना शासकीय स्वीकृती मिळवून नाही त्याचा पाठपुरावा सुद्धा त्यावेळी ते मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे केला, त्यांच्या सचिवाकडे केला. आता मुख्यमंत्र्याकडेच आपल्याला जावं लागणार आहे. मी आता सगळी अध्यक्षांना विनंती करणार आहे. आता 7 तारखेपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे. 7 तारखेनंतर जे काही कॅबिनेट येईल त्या दिवशी आपलं प्रतिनिधी मंडळ हे मुंबईला आपण या आपले कामगार मंत्री शंकर साहेब आदरणीय मुख्यमंत्र्यांना भेट देऊन आपण सर्व आज जसं आपण कोणते बोलले आमच्यासमोर तसं मुख्यमंत्र्यांना सुद्धा आपण समजून सांगू की त्यांनाही अडचणी माहीत असतात. तर त्या अडचणी माहीत असून आपण विसरून जातो. तसं इकडे त्यांच्या अडचणी काय आहे त्या अडचणी आपण बरोबर सकाळी 4 वाजता उठून बस स्टँडवर पेपर लावायची, त्याचे गट्टी बांधायची आणि सकाळी एकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करता. लोकही वाट पाहतात किंवा पेपराला नाही थोडं थांबा चहावाल्याला घरच्या पत्नीला सुद्धा सांगतात की थांब पेपर येऊ. मग आपण पेपर वाचता वाचता चहा पिऊ. म्हणून पेपरवाल्यांचं महत्त्व ही सकाळी सकाळी आम्हाला असतं. आणि पेपर वाचताना बातम्या वाचताना सुद्धा आमची माणसं म्हणतात की बाबा एखादी बातमी भ्रष्टाचाराच्या संदर्भात तर तो चहा पितानेच आपल्या पत्नीला म्हणतो हे राजकारणी गंगा आहे, हे गंदगी. गंदगी कोण पसरवतोय? गंदगी पसरवते कोण? आम्हाला निवडून कोण देतं? निवडून देणारे फक्त 50% सुट्ट्या म्हणतात मतदान दिवशी. म्हणून गंदगी म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही. आता प्रसंगी तो विषय नाही. आता मी बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पेपर प्रेसवाल्याने किती पेपर छापले आणि यांनी घरापर्यंत पोहोचवलेच नाही तर काय त्या पेपरचा अर्थ होईल असं मी साहेबांना सांगितल्याप्रमाणे अत्यंत हलाखीच्या परिस्थिती आपण हे काम करतात. आमचे आदरणीय अपूर्वा मामा त्याच्याकडं खरं पेपर इकडे ते एक असायचे असं आम्ही लहानपणापासून पाहत होतो. सायकलवर समोर पहिली पेपर टाकले या घरून त्या घरी पुन्हा सायकल बी करायची, पुन्हा तुमच्या घरी बी करायची. असं करत करत त्या पेपर वाचण्याचा यातना काय असतात या यातना उद्या डोळ्यानं आम्ही बघितले. पेपर विक्रेत्याच्या संदर्भात आपण स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावं त्यासाठीचा आपला भेट निश्चित रूपाने आपल्याला यश महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपला एक मित्र म्हणून मी आपल्या पाठीशी राहून या मंडळाला स्थापना आपण पेपरचं काम हे 5 टाईम करतात. सकाळी 4 वाजतापासून ते 8 वाजेपर्यंत तुमचा 9 वाजता पेपर कोणी येत नाही. घरी गेलेला पेपर 9 वाजता त्याच्या आम्हाला त्या कामावर जायचं. आमच्या अंगूर राहिले जेवण राहिले तर पेपर वाचत नाही. म्हणून ती एक नियमच म्हणजे अलिखित नियम आहे की सकाळी 8च्या आत पेपर लोकांच्या हातात गेला पाहिजे असा लोकांचा माणूस असतो आणि तुम्हाला ती द्यावं लागते. म्हणून सकाळचे 4 ते 9च्या आत आपले पेपर वाचून झाले पाहिजे आणि पेपर वाचून झाल्याबरोबर 10:30 आपण आपल्या
रोजच्या कामाला गेलो पाहिजे, म्हणजे तुमची धावपळ किती असते हे आता तुम्हालाच माहीत आहे. म्हणून आपल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी निश्चित रूपानं आपलं मंडळ, आपलं जो अध्यक्ष मंडळ आहे, आपलं साहेब असो, पवार साहेब असो, फडणवीस असो, हे सगळेजण आपल्यासाठी काम करतात. निश्चित रूपानं त्यांना मदत आम्ही राजकीय दिली पाहिजे, सरकारनं त्यांना मदत केली पाहिजे. त्यासाठी निश्चित रूपानं आम्ही प्रतिबद्ध आहोत आणि आपलं हे अधिवेशन आपण यशस्वी केलं. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले पेपर विक्री केले. आज आपली व्यवस्था काही बदलास काही गरजे असेल, आमचं व्यवस्थित मंडळ जे आहे आमचं मंडळ आयोजक मंडळ कमी पडला असेल, जर तुमची गैरसोय झाली असेल तर निश्चित रूपानं की आपण मोठ्या मनानं आम्हाला माफ करावा अशी स्वतः विनंती आपल्याला करतो. आणि मी आयोजक मंडळींना सुद्धा विनंती करणार आहे की आपल्याला जो काही तोटा आला असेल तो तोटा मी आता बनवून आपण बोलतोय कसा समजा आता. म्हणून आजच्या प्रसंगी आपण खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या आयोजनातून निश्चित रूपानं चांगल्या त्याचं आउटपुट मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.